नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय लहान मुलांसाठी केळ्यापासून 2 पौष्टिक असे पदार्थ। हे दोन्ही पदार्थ अगदी झटपट तयार होतात, बनवायला खूप सोपे आहेत, फार काही साहित्य लागत नाही, शिवाय हे पौष्टिक सुद्धा आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिला पदार्थ म्हणजे आपलं पारंपरिक केळ्याचं शिकरण। आता हे केळ्याचं शिकरण बनवण्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळी घेतली। केळी थोडीशी जास्त पिकलेली असावीत। केळांची सालं काढून घ्यायची आणि इथे मी चाकूने अशा प्रकारे हे बारीक चिरून घेतलेलं आहे। केळ बारीक चिरून झालं की हे चाकूनेच अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे। केळी मिक्सरला बारीक करून घ्यायची नाही। चाकूनेच मॅश केल्यामुळे काय होतं, केळ थोडंफार मॅशसुद्धा होतं आणि केळाचे छोटे छोटे तुकडे सुद्धा राहतात। शिकरण खाताना हे केळाचे तुकडे दाताखाली आले की खूप छान लागतं। तर अशा प्रकारे दोन्ही केळं मी बारीक बारीक चिरून घेतली आणि चाकूनेच अशा प्रकारे मॅश करून घेतलेली आहेत। आता हे मॅश केलेलं केळ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये घालूया अर्धी वाटी कोमट दूध आणि 1 चमचा साखर आणि हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याच लहान मुलांना दूध प्यायला आवडत नाही, अशा वेळी प्लेन दूध देण्यापेक्षा असं केळाचं शिकरण बनवून तुम्ही एकदा देऊन बघा, त्यांना हे नक्कीच आवडेल। किंवा तुम्ही केळीऐवजी इतर फळंसुद्धा मिल्कशेक बनवून देऊ शकता। इथं तयार झालं पौष्टिक आणि पारंपरिक असं आपलं केळ्याचं शिकरण। हे मुलं आवडीनं खातात, झटपट तयार होतं आणि खूप जास्त पौष्टिक आहे। दुसरा आपला पदार्थ आहे केळीचे पॅनकेक। केळीचे पॅनकेक बनवण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 केळ घेतलं। यामध्ये घालूया पाव वाटी साखर, पाव वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी दूध, 1 अंडं फोडून घालायचं आणि हे मिक्सरला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पातळ बॅटर याचं तयार व्हायला हवं। आता इथं मी तवा गरम करायला ठेवला, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती असे छोटे छोटे पॅनकेक सोडून घेऊया। पॅनकेक थोडेसे जाड ठेवायचे आहेत। इथं तुम्ही बघू शकता या पॅनकेकला छान अशी जाळी आलेली आहे। पॅनकेक एका बाजूने ब्राऊन रंगावरती भाजला गेला की आपण परतून घेऊया। पॅनकेक आपल्याला दोन्ही बाजूने ब्राऊन रंगावरती शेकून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही बघू शकता छान असं ब्राऊन रंगावरती हे पॅनकेक भाजले गेलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। तर ही सुद्धा रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, साहित्य यामध्ये खूप कमी लागतं आणि मुलं आवडीनं खातात। तर या दोन्ही रेसिपीज मुलांसाठी खूप पौष्टिक आहे, तुम्ही या नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटनही दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।